नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यामध्ये मनात विश्वास निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे। नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। मित्रांनो, स्वतःवर विश्वास पाहिजे, सगळ्या गोष्टी बरोबर होऊन जातात। जर आपल्यावर मनात स्वतःवर विश्वास जर नाही तर आपण काही करू शकत नाही। म्हणून म्हटलं आज तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला पण माहिती पडेल की ह्या व्हिडिओमध्ये असं काय आहे। पण तोपर्यंत आपल्याला दोन मित्रांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करायचा आहे, तेच सुद्धा तुम्हाला दोघंही करतील आणि असा जर एकमेकाला जर सपोर्ट केला तरच आपण पुढे जाऊ शकतो। तर मित्रांनो, एक आनंदाची बातमी आपल्यासाठी। आनंदाची बातमी अशी आहे की स्वतःचाच विश्वास स्वतःवर पाहिजे असं मी का म्हटलं ते सांगतो तुम्हाला, आणि ती आनंदाची बातमी काय आहे ती पण तुम्हाला सांगतो। माझी फक्त 2 वर्षापूर्वी मला तो व्यक्ती जॉईन झालेला आहे, कोकण मुंबई कट्टा म्हणून एक व्यक्ती, म्हणजे त्याचं चॅनल आहे। आणि कालच एवढी कमेंट छान केली त्याने की दादा, तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज माझा वॉच टाईम पूर्ण झाला। आता याच्या पलीकडे आपला आनंदाची बातमी आणखी काय पाहिजे, तर ती कमेंट्स पण मला आलेली तुम्हाला दाखवतो। आणि बरंचसं आता मी तुम्हाला ह्यासाठी बोललो की फक्त जिद्द पाहिजे, स्वतःवर विश्वास पण पाहिजे। असा विश्वास पाहिजे की नाही बाबा, मला काम करायला यूट्यूबवरती आलो आहे, मला हे काम करायचंच आहे आणि जोपर्यंत चॅनल मोनो आणि आपलं पेमेंट येत नाही तोपर्यंत हे आपण काम करत राहायचं आहे। अशी जर जिद्द पकडली तर प्रत्येक नवीन यूट्यूबर पुढे जाऊ शकतो। मला ह्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगायचं आहे। तर आपण काय करायचं आहे, बरेचसे मित्रमंडळी असं मला आता कॉल पण करतायत की दादा आम्ही नवीन आहे, काय करायचं, कसं करायचं। तर मी म्हटलं बघा, आपल्याकडून जेवढा माझा प्रयत्न होईल तेवढा मी तुम्हाला सपोर्ट करायचा प्रयत्न करेन, पण त्यासाठी तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना सपोर्ट करायला पाहिजे, तर हे शक्य होऊ शकतं। नाहीतर एकाने सपोर्ट केला आहे, दुसरा समोरचा गप्प आहे, ह्याला अर्थ नसतो काय। तर दोघांनी एकमेकाला जर सपोर्ट केला तर आपण प्रत्येक नवीन यूट्यूबर हा पुढे जाऊ शकतो। तर आता दुसरा मेन मुद्दा सांगतो तुम्हाला, मी विश्वास का बोललो, स्वतःवर विश्वास पाहिजे असं का बोललो मी तुम्हाला, ते मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण व्हिडिओ बनवतो तो बरेच लोकांचं असं होऊन जातं की माझ्याकडून होईल की नाही होईल, ह्या विचारामध्ये प्रत्येक व्यक्ती असतो, नवीन यूट्यूबरचं सांगतो तुम्हाला। आणि दुसरं म्हणजे सांगायचं, बरेचसे असे सुद्धा बोलत आहेत दादा मला भीती वाटते। कसली भीती? जर तुम्हाला भीती वाटत असेल तर बिनधास्त तुम्ही एक काम करा, 4 लोकांच्या सामने बोलायचा प्रयत्न करा, भीती निघून जाणार। जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्या मनात ही भीती राहणार। जर ते नाही झालं तर घरी एकटे तुम्ही असाल तेव्हा समोरासमोर आपला मोबाईल घ्यायचा आणि प्रॅक्टिस करायची। असं सुद्धा काही लोक मला आता फोन करून बोलतात मला भीती वाटते। तर ह्या गोष्टी मी पहिल्यासुद्धा व्हिडिओमध्ये बरेचसे सांगितलं आहे, तर सगळ्या मी तुम्हाला आता उघड करून सांगत नाही। तुम्ही जर तो व्हिडिओ जाऊन बघितलात पाठी तर नक्की तुम्हाला माहिती पडेल की दादांचे व्हिडिओ कशा प्रकारे, तुम्हाला तिकडे जायची गरज लागणार नाही। एवढे आपले छान छान व्हिडिओ या वर्षापूर्वीचे आहेत। आणि मी आता व्हिडिओ असे का बनवतो की मी आता सध्या मुंबईमध्ये आहे आणि गावाला असलं तर गावचे व्हिडिओ असतात आपले, हे तर तुम्हाला सर्वांना आता माहीत आहे, पण नवीन यूट्यूबरना हे माहिती नाही। तर ह्यासाठी मी बोलतो की न घाबरता तुम्ही हे व्हिडिओ बनायला सुरुवात करा। नवीन असलात तर काय, सगळेजण जुने जे आता यूट्यूबर आहे काही दिवसापूर्वी ते नवीनच होते सुरुवातीला, आता जर ते घाबरून राहिले असते मागे तर पुढे गेलेच नसते एवढे। तर घाबरायचं नसतं, नवीन यूट्यूबरना तुम्हाला काय प्रॉब्लेम जर असेल तर आहेत बरेचशा। मित्रांनो, खरं सांगायचं मध्ये नवीन यूट्यूबरमध्ये ही जिद्द पाहिजे। आता जिद्द जर त्या व्यक्तीने केली नसती, मला वाटत नाही त्यांना कोण जास्त सपोर्ट नसते। त्याचे सुद्धा व्हिडिओ कोकण मुंबई कट्टा म्हणून जे व्यक्ती आहे त्यांना एवढा करून सपोर्ट केला असं मला वाटत नाही, पण त्याची जिद्द होती, त्यांनी स्वतःचा वॉच टाईम स्वतः तयार केलेला आहे
आणि आम्ही म्हणतो की मला सपोर्ट करा, कोण म्हणतो माझा वॉच टाईम होत नाही. का नाही, फक्त जिद्द ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. आता त्या व्यक्तीने जेव्हा काल मी अजूनपर्यंत काय त्यांच्याशी माझं बोलणं झालं नाही, पण काल कमेंट जेव्हा वाचली तेव्हा मला एवढा आनंद झाला की म्हटलं बघा किती जिद्दी माणूस आहे. आणि त्याचे व्हिडिओ कोणते असतात, त्यांचे व्हिडिओ कोणते माहिती आहेत, गावाला गेल्याच्यानंतर गावचे व्हिडिओ टाकायचे, मुंबईला आल्याच्यानंतर मुंबईला इकडचे तिकडचे जमा करायचे आणि व्हिडिओ टाकायचे. चांगलं एखादं कार्यक्रम असतील तिथे जायचं, तिथे व्हिडिओ बनवायचे. म्हणून म्हटलं जिद्द आणि हा विश्वास, जर तुमचं जिद्द आणि विश्वास तुम्ही जर ठेवलात तर नक्की तुम्हाला कोणाची गरज लागणार नाही आणि ॲटोमॅटिक तुम्ही पुढे जाल. तर मला हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं, जिद्द सोडू नका, काम करत राहा, चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा, चांगलं कंटेंट शोधा आणि तुमचे व्हिडिओ बघा, पळत राहतील. मग ते असं होणार काही दिवसांनी की तुम्हालाच लोक विचारायला सुरुवात करतील, अरे दादा तू कसे व्हिडिओ बनवतोयस, म्हणजे तुम्हाला सांगतोय. म्हणजे असा विश्वास निर्माण स्वतःमध्ये करा की समोरच्या व्यक्तीने पण काही दिवसांनी म्हटलं पाहिजे, अरे तू कसा तयार झालास. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.